चला, सर्वजण आले असतील तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लक्ष करिअर अकॅडमी मध्ये. आपण काल 4 टाईप बघत होता, 5वा टाईप आपण बघतोय. त्या 5व्या टाईप मध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघायचं होतं ते म्हणजे आपलं ए आणि बी म्हणजे दोघांचं काम दिलंय. ए आणि बी चं काम दिलंय. काय आहे प्रश्न बघा की ए आणि बी दोघे मिळून एक काम 14 दिवसामध्ये करतात. त्यानंतर म्हणलंय की बी आणि सी दोघे मिळून ते काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. आणि नंतर म्हणलंय की ए आणि सी हे दोघे मिळून तेच काम 7 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर आपल्याला विचारलं की तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. तिघे मिळून म्हणजे ए प्लस बी प्लस सी मिळून किती दिवसामध्ये करतील असा आपल्याला प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे यांचं एलसीएम. एलसीएम किती येतो 56. 14 चौक 56, 8 सत्ते 56 आणि 7 8 56. आता हे जे एलसीएम आहे, एलसीएम म्हणजे काय आहे की तुमचं ते एकूण काम आहे. एकूण काम आहे म्हणजेच काय आहे एलसीएम. आता लक्ष द्या, या ठिकाणी जे 4 दिलेलं आहे ते 4 आहे ते कशाचं आहे, ए प्लस बी चं काम आहे. ठीक आहे, आणि हे बी प्लस सी चं आहे आणि सी प्लस ए चं आहे. परंतु आपल्याला विचारलंय की ए बी सी चं काम विचारलंय. आपल्याला कोणाकोणाचं काम विचारलंय, आपल्याला विचारलंय की एबीसी चं काम आपल्याला विचारलंय. तर एबीसी चं काम आपल्याला या ठिकाणी काढायला पाहिजे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला एबीसी चं काम विचारलंय म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय आहे 6 जणांचं काम दिलंय आणि तिघांचं काम करायचंय. आता या ठिकाणी बघा, ए इकडे सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे, बी इकडे सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे, सी इकडे सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय होतो, प्रत्येक व्यक्ती डबल डबल येतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय होतो, प्रत्येक व्यक्ती हा डबल डबल येतो. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की ए प्लस बी, बी प्लस सी आणि सी प्लस ए याचं उत्तर आहे काय आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर हे जे व्यक्ती आहे हे व्यक्ती किती आहेत, 6 आहेत. व्यक्ती किती आहेत 6. आणि काम किती जणांचं आहे, काम हे 3 जणांचं आहे. ठीक आहे, 3 जणांचे काम आहे. पण 6 व्यक्ती आहेत म्हणजे व्यक्ती तरी तुम्ही अर्धे करा किंवा काम तरी तुमचं डबल करावं लागेल. ठीक आहे, आता अशा प्रकारचं तुम्हाला जर उदाहरण सोडवायचं असेल तर सगळ्यात सिंपल आयडिया तुम्हाला देतो. सगळ्यात सिंपल, जर 3 व्यक्तींचं काढायचं असेल, तिघांचं काम काढायचं असेल तर काय करायचंय, पहिल्यांदा त्यांची मांडणी करा, एलसीएम घ्या, एलसीएम घेऊन त्यांचे एका दिवसाचे काम करा. हे काय आहे त्यांचं एका दिवसाचे काम. हे काय आहे त्यांचं एका दिवसाचे काम. ठीक आहे, 56 ची दुप्पट किती, 56 ची दुप्पट किती येते 112 येते. 56 ची दुप्पट किती येते 112. 112 म्हणजे काय, आता त्या 6 जणांचं काम झालं, त्या 6 जणांचं काम झालं. ठीक आहे, आता आपल्या तिघांचं काय, 6 जणांचं किती आहे बाबा एकूण मिळून काम, 7 8 15 आणि 4 किती झाले 19. म्हणजे 19 हे त्यांचं काय आहे 6 जणांचं एका दिवसाचं काम. 6 जणांचं काय आहे एका दिवसाचं काम. आपल्याला काय करायचं, तिघांचं त्यांचं मिळून काम करायचं आहे. ठीक आहे, आता 19 ला जर 112 भागिले जर आपण 19 केलं तर कितीचा भाग जातो, 5 पर्यंत भाग जातो. ठीक आहे, 5 पर्यंत भाग जातो म्हणजे 19 5 95. ठीक आहे, त्यानंतर उरले किती 17 छेदामध्ये किती आले 19. म्हणजे जर ते तिघांचं काम काढायला गेलं तर तिघांचं काम किती येतं 5.17/19. 5.17/19 आपण हे काल बघितलंय, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय, तरी सुद्धा मी तुम्हाला डबल घेतोय कारण मधूनच आपला लेक्चर जो बंद झाला होता. आता बघा तुम्हाला काय आहे, ए आणि बी काय विचारलं, ए आणि बी दोघे मिळून एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. काय म्हणताय, ए आणि बी दोघे मिळून एक काम 20 दिवसामध्ये करतायत. बी आणि सी तेच काम 15 दिवसामध्ये करतायत आणि ए प्लस सी तेच काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतायत. 8 दिवसामध्ये पूर्ण करतायत. तर तुम्हाला काय विचारलंय की त्यांचं एकूण काम विचारलंय, तिघांचं काम विचारलंय. मग तिघांचं काम विचारलंय तर पहिल्यांदा काय काढतो आपण एलसीएम. यांचं एलसीएम घ्या 120. एलसीएम किती येतो 120 येतो. 120 ला जर 20 ने भागला उत्तर किती येतं रे 6 उत्तर येतं. ठीक आहे, 15 ने 120 ला भागला किती उत्तर येतं 8. 8 ने 120 ला भागला उत्तर किती येतं 15. म्हणजे थोडक्यात काय आहे हे 15 8 आणि 6 हे काय आहे त्यांचं एका दिवसाचं काम आहे. म्हणजे 120 काम ए प्लस बी 20 दिवसामध्ये करतायत. याचा अर्थ पर डे ते 6 काम करतायत. या प्रकारे हे त्यांचं काय आहे एका दिवसाचे काम. हे काय आहे त्यांचं एका दिवसाचे काम आणि हे त्यांचं काय आहे एकूण काम. एकूण काम. आता हे जे एकूण काम दिलंय ते 3 व्यक्तींचं आहे. आता देताना आपल्याला काय दिले की 6 व्यक्तींचं आपण काढलंय. बघा या ठिकाणी ए बी बी सी आणि ए सी हे एकूण व्यक्ती जर बघायला गेले तर 6 व्यक्ती होतात. ठीक आहे, त्यामुळं 120 ची काय करायची दुप्पट करायची. 120 ची करा दुप्पट, उत्तर किती येतात 24 आणि हे 1 0 म्हणजे 240 भागिले 240 भागिले. ठीक आहे, 8 आणि 6 14, 8 आणि 6 14, 14 आणि 14
28 आणि 1 29 म्हणजे 240 भागिले किती येणार 29. 240 भागिले किती येणार 29 हे तुमचं उत्तर येणार. आता याला पूर्ण भाग जातो 8 पर्यंत. 240 भागिले 29. ठीक आहे. जर 240 भागिले जर आपण 29 केलं तर आपलं उत्तर किती येतं 8 पर्यंत भाग जातो. ठीक आहे. 3 8 29 गुणिले 8 करायचं आपल्याला. 29 गुणिले 8 8 9 72 हाताला आले 7 8 2 16 16 आणि 7 किती येतात 23 म्हणजे 232 हे तुमचं उत्तर येतं. 232 म्हणजे उरले किती 8 आणि छेदामध्ये किती आले 29 म्हणजे 8.8/29 हे झालं तुमचं उत्तर आलं. कोणाचं 3 जणांचं. परंतु इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. ठीक आहे. कळलं का तुम्हाला काल जे घेतलं ते आज कळलं का पुन्हा की आपण 3 व्यक्तींचं जर काम काढायला गेलो तर ते कशा प्रकारे काढता येतं. 3 व्यक्तींचं जर काम काढायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे काढू शकतो हे तुम्हाला कळलं का. ओके. चला आता आपण पुढचा पार्ट बघूया की जर एकाचं काम विचारलंय. ठीक आहे. फक्त एक व्यक्तीचं जर काम विचारलं तर ते कसं काढायचं. एकाच व्यक्तीचं काम विचारलं तर ते कसं काढायचं. याच्यासाठी थोडीशी वेगळी मेथड आहे. सेम पहिल्यांदा काय करायचंय मांडणी करून घ्या. a + b बरोबर 12 b + c बरोबर 15 c + a बरोबर 20 c + a बरोबर 20. ओके. चला मग या ठिकाणी तुम्हाला त्यांचे काय करायचे एलसीएम. ह्यांचा जर एलसीएम घेतला तर एलसीएम किती येतो 60 येतो. 12 पंचे 60 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60 हे त्यांचं एकूण दिवसाचं काम आहे. हे त्यांचं काय आहे एकूण दिवसाचं काम आहे. ठीक आहे. आता लक्षात द्या. आता आपल्याला काय करायचं आहे सिंगल त्यांचं काम करायचं. a + b b + c c + a हे त्यांचं काय आहे 6 जणांचं काम आहे. याचा अर्थ या 5 मध्ये कोण कोण आहे. या 5 मध्ये कोणाकोणाचं एका दिवसाचं काम आहे तर ते a + b चं 5 दिवसाचं काम आहे. हे कोणाचं आहे 4 हे b + c चं आहे आणि हे कोणाचं आहे c + a म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं काम तिथे दिलेलं नाही आहे परंतु दोघांचं काम दिलंय. ठीक आहे. आता अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त केवळ आणि केवळ तुम्हाला कोणाचं विचारलंय तर b एकटा ते काम किती दिवसात करेल असं विचारलंय. म्हणजे जर सिंगल व्यक्तीचं काढायचं असेल तर काय करायचं लक्षात ठेवा. 5 आणि 4 9 9 आणि 3 किती आलं 12 12 भागिले काय करायचं 2. मी तुम्हाला काल शॉर्टकट सांगतो असं पण म्हणलं होतं. इथपर्यंत आपण आलो पण होतो. काय करायचंय कामाची काय करायची निमपट करायची. कामाची काय करायची निमपट. जर कामाची निमपट केली तर 3 व्यक्तींचं काम निघतं. हे जे 6 उत्तर आहे ते कोणाकोणाचं आलं मग a + b + c यांचं किती आलं काम तर 6 काम आलं. म्हणजे एबीसी मिळून ते काम 6 दिवसामध्ये करतील असं आपलं उत्तर आलं. ठीक आहे. मगाशीच्या प्रमाणेच आहे. हे पण आपण तसंच केलं होतं. याची दुप्पट करा किंवा याची निमपट करा दोन्ही पण एक येतं. पण आता आपण याची निमपट का केली कारण इथे पूर्ण भाग जातो. ठीक आहे. जर तुम्हाला एबीसीचं एका दिवसाचं काम काढलं तर ते किती आलं रे 6 आलं. एबीसीचं एका दिवसाचं काम किती आलं 6 आलं. पण थोडक्यात बघायला गेलं तर तुम्हाला कोणाचं काढायचं तर तुम्हाला बीचं काम काढायचंय. ठीक आहे. बी बरोबर आता बी इथे आहे. बी ला ऍज इट इज ठेवा. तुम्हाला a + c चं काम माहिती आहे का एका दिवसाचं किती आहे. a + c चं एका दिवसाचं काम किती आहेत बघा. a + c चं एका दिवसाचं काम आहे 3 म्हणजे a + c हे दोघे मिळून एका दिवसामध्ये 3 काम करतात. किती पैकी 6 पैकी. मग बी किती करेल रे बी. आता हे 3 तिकडे जाऊन मायनस मध्ये येईल. मग बीचं उत्तर किती येईल तर बीचं उत्तर येईल 3 हे उत्तर येईल. बीचं उत्तर किती येईल तर 3 हे उत्तर येईल. ठीक आहे. याचा अर्थ जर टोटल काम आपण पाहिलं तर टोटल काम आपलं किती आहे 60 आहे. 60 भागिले जर आपण 3 केलं तर उत्तर किती येतं तुमचं उत्तर येतं 20. उत्तर किती येतं तुमचं उत्तर येतं 20. समजलं का रे. उत्तर येतं 20. पॉइंट मध्ये आन्सर कसं करायचं. पॉइंट मध्ये कशाला करायचं बाळा. पॉइंट मध्ये करायची गरज नाही. ठीक आहे. पॉइंट मध्ये करायची गरज नाही. उत्तर किती येतं 20 म्हणजे बी हा ते काम 20 दिवसामध्ये करेल. बी हा ते काम 20 दिवसामध्ये करेल. SRPF 2 पुणेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता लक्षात आलं का तुम्हाला एबीसीचं जे काम आहे ते आपण अर्ध करून काढू शकतो. ओके. चला आता पुढचा प्रश्न जर आपण आता हाच प्रश्न जर विचारला 8 आणि 6 15 आणि 6 14 बरोबर. इथे तुम्हाला काय होईल इथे तुम्हाला एकाचं कोणाचं तरी काम करायचं असेल तर ते पॉइंट मध्ये निघून जाईल. पण पॉइंटचा प्रश्न पुढे आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आता हा प्रश्न आहे तुमचा पॉइंट वाला. बघूया या ठिकाणी जर पॉइंट आला तर ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आहे a + b एक काम 8 दिवसामध्ये करतात. b + c तेच काम 12 दिवसामध्ये करतात आणि a + c तेच काम 15 दिवसामध्ये करतात. तर यांचा लसावी काढा. लसावी किती येतो 120 येतो. 15 8 120 12 10 120 आणि 15 8 120. ठीक आहे. यांचा लसावी काढून घेतला. आता लक्षात ठेवा
आता लक्षात ठेवा पॉइंट मध्ये कसं काढायचं इथे तुम्हाला कळून जाईल. जर बेरीज आपण केली 8 आणि 5 13, 13चे 3 हाताला 1, 1 2 3 म्हणजे हे 33 काम. लक्षात ठेवा व्यवस्थित. एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम इझी प्रश्न आहे. काय विचारलंय तुम्हाला, हे 33 काम किती जणांचं आहे, हे ए बी सी बरोबर. हे म्हणजे कोणाकोणाचं आहे, ए प्लस बी प्लस सी प्लस सी प्लस ए, ह्या 6 व्यक्तींचं काम आहे 33. या 6 जणांचं काम आहे 33. बघा हे 15 कोणाकोणाचं आहे तर ए प्लस बी, 10 कोणाकोणाचं आहे बी प्लस ए, 8 कोणाचं आहे ए प्लस सी. हे 8 कोणाचं काम आहे, त्यांचं काम आहे. हे काय आहे, त्यांचं एका दिवसाचं काम आहे. ठीक आहे, एका दिवसाचं काम आहे. सर ते 120 कसं आले, या 8 12 आणि 15 हे 8 12 15 यांचं काय आहे, एलसीएम आहे. एलसीएम म्हणजे त्यांचं एलसीएम म्हणजे काय असतं, त्यांचं एकूण काम असतं. एकूण काम असतं. ठीक आहे, एलसीएम म्हणजे काय, त्यांचं एकूण काम असतं. ओके, आता लक्ष द्या. आता 33 काम कोणाकोणाचं आहे, 6 जणांचं आहे. आपल्याला तिघांचं काढायचं. आपल्याला काय विचारलंय, एबीसीचं पहिल्यांदा काम करून घेणं, एबीसी किती दिवसामध्ये करतील हे बघून घेणं गरजेचं आहे. मग त्यांना आपण भागिले 2 केलं तर उत्तर किती येतं, भागिले 2 करा. ठीक आहे, उत्तर किती येईल बघा, बे 1 बे, बे 1 बे, उरले किती 1, बे सख 12, 16.5. 16.5 हे नेमकं उत्तर कशाचं आलंय तर 16.5 हे उत्तर आलंय ए प्लस बी प्लस सी यांचं एकूण काम आलंय 16.5. यांचं एकूण काम आलंय 16.5. समजलं का रे. ठीक आहे, बी प्लस सी पाहिजे तिथं. ठीक आहे, एवढं काय तुम्ही डोकं लावू नका, थोडंसं चुकतं आपला. चला या ठिकाणी बघा, आता तुम्हाला कोणाचं काम विचारायचं, सी ला एकट्याला काम ते करायला किती दिवस लागतील. आता सी चं काम आपल्याला विचारायचं, सी बरोबर किती दिवसामध्ये करेल. आता तुम्हाला तिघांचं काम माहिती आहे की जर तिघांना मिळून ते काम लावलं तर त्याचं उत्तर काय येतं तर 16.5 हे त्याचं उत्तर येतं. त्याचं उत्तर काय येतं तर 16.5 हे त्याचं उत्तर येतं. आता या ठिकाणी लक्ष द्या, तुम्हाला काय म्हटलंय की सी चं काम विचारलं. मग सी कुठे नाहीये बघा, या ठिकाणी सी नाहीये, ए प्लस बी मध्ये सी नाहीये. तर ए प्लस बी मिळून एका दिवसामध्ये 15 काम करतायत. बघा ए प्लस बी मिळून एका दिवसामध्ये किती काम करतायत, हे दोघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतायत, 15 काम करतायत. आता आपल्याला माहिती आहे की तिघे मिळून ते काम केले तर ते 16.5 काम करतात एका दिवसामध्ये. आणि जर ए प्लस बी ह्या दोघांनी मिळून जर काम केलं तर एका दिवसामध्ये किती करतायत तर 15 काम करतायत. तर एकटा सी च जर काढायला गेलं तर 16.5 वजा 15 बरोबर किती येईल, 1.5 काम कोण करेल, सी करेल एका दिवसामध्ये. 16.5 गुणिले वजा 15 बरोबर 1.5 हे कशात आलंय, त्यांचं एका दिवसाचं काम आलंय. कोणाचं, सीचं. म्हणजे सी हा एका दिवसामध्ये 1.5 काम करतो. सी हा एका दिवसामध्ये 1.5 काम करतो. आपल्याला सी च, ठीक आहे, हे काय आहे, सी चे 1 दिवसाचे काम, सी चे 1 दिवसाचे काम बरोबर. आता हे आहे त्यांचं 120 भागिले 15 म्हणजेच 1.5 आहे. याला जर तुम्ही भाग दिला, ठीक आहे, याला जर भाग दिला तर हा पॉइंट काढून जातो आणि वरती 1 पॉइंट येतो. म्हणजे उत्तर किती येईल, 15 1 15, 15 8 120 आणि 0 0. उत्तर किती येईल तुमचं, उत्तर येईल 80 डेज. म्हणजे सी ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर 80 दिवस लागतील. सी ला काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 80 दिवस लागतील. 80 दिवस लागतील. कळलं का रे, अरे कळलं, सिंपल आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही सगळीकडे एबीसीचं काम काढणं खूप गरजेचं आहे. फक्त एबीसीचा विचार तर याची दुप्पट करून तुम्हाला मी काय म्हणले, भाग द्या, कारण तेव्हा तुम्हाला काय होतं, तेव्हा तुम्हाला सोपं जातं. आता तुम्ही म्हणसाल सर एबीसीचं काम या ठिकाणी पण आपलं भागिले 2 करून आलं नसतं का, एबीसीचं काम या ठिकाणी सुद्धा भागिले 2 करून आलं नसतं का, बरोबर आहे का नाही. आता बघा एबीसीचं काम आपण काढलंय की किती काढलं होतं, 5.1719 काढलं होतं बरोबर. तर त्याला सुद्धा बघा इथे सुद्धा आपण भागिले 2 केला असतं. म्हणजे 19 भागिले 2 किती आहे तर 19 भागिले 2 करा, किती येईल उत्तर. जर हाच प्रश्न 56 ची दुप्पट न करून तुम्हाला सुद्धा काढता येतं एबीसीचं काम बरोबर. मग 19 भागिले 2 करा, किती येतं, बे 9 18, उरले किती रे, 1 उरलं, म्हणजे बे 5 10, म्हणजे किती उत्तर येईल, 9.5 हे त्याचं उत्तर येईल. किती उत्तर येईल, 9.5. आणि वर किती राहील, वर राहील 56. वर किती राहील 56. हा पॉइंट काढण्यासाठी मला काय करावं लागेल, 1 वरती 0 द्यावा लागेल.
हा पॉइंट काढण्यासाठी मला काय करावं लागेल, एक वर शून्य द्यावा लागेल, बरोबर, एक शून्य द्यावा लागेल. जर मी ह्या 95ला 560 ने भागलं तर पहिल्यांदा मला सांगा की कितीचा भाग जाईल, तर भाग जाईल 5चा. ठीक आहे, कितीचा भाग जाईल 5चा, बरोबर. मग 95 5 जर आपण केलं तर 95 गुणिले जर तुम्ही 5 केलं तर तुमचं उत्तर किती यायला पाहिजे रे, 5 5 25, 7 येतो 9 45 आणि 2 47, म्हणजे 475 हे तुमचं उत्तर येतं. किती येतं, 475. मग 560 मधून जर आपण 475 मायनस केले, 475 आपण मायनस केलं तर उत्तर किती आलं, 10 तून 5 गेले 5 राहिले. ठीक आहे, 16 तून 8 गेले किती राहिले 8 आणि 0 85 बाकी राहतात. 85 बाकी राहतात. 5 पूर्णांक या ठिकाणी काय राहील, 85 छेद जो आहे तो घ्या 95. आता ह्याला पुन्हा 5 ने भाग जातो, म्हणजे 17 5 85 आणि 19 5 95, म्हणजे उत्तर किती येईल तुमचं 5.1719 असं पण तुमचं उत्तर येतं. मग हे तुम्हाला काय जातं, जड जातं, अवघड जाईल. तर तिघांचं काम राहिलं तर तुम्ही काय करा, याची दुप्पट करा. नसेल तर एकच मेथड फॉलो करायची असेल तर या कामाची काय करायची, निमपट करायची. तसं बघायला गेलं तर हा प्रश्न खूप अवघड आहे, परंतु सोडवण्याची पद्धत मात्र खूप इझी आहे. बरं, दोन्ही मेथड तुम्हाला समजले का, दोन्ही मेथड तुम्हाला समजले का. याची निमपट करून सुद्धा तुम्हाला उत्तर काढता येतं किंवा याची दुप्पट करून सुद्धा तुम्हाला उत्तर काढता येतं. कळलं? ओके, चला आता बघा पुढचा प्रश्न काय आहे आपला. A प्लस बी एक काम 12 दिवसात करतात, बी प्लस सी ते काम 15 दिवसात करतात, सी प्लस ए मिळून 20 दिवसात करतात. हे तुम्ही काय करा, होमवर्क साठी घ्या. हे तुम्ही काय करा, होमवर्क साठी घ्या. हे तुम्ही काय करा, होमवर्क साठी घ्या. नवीन बॅच घेणार आहात का पोलीस भरतीसाठी? नवीन बॅच घेणार नाहीये, जे काय आहे त्याच्यामधूनच तुम्ही बॅच खरेदी करा. प्रारंभ नावाची बॅच आहे ती चांगली आहे, तुम्हाला समजेल. ठीक आहे, चला आवाज येतोय व्यवस्थित. पुढचा टाइप आपण बघूया, 6 नंबरचा टाइप. राजू एक काम 10 दिवसात करतो, विकी एक काम 12 दिवसात करतो, टिंकू 15 दिवसात करतो. हे तिघे एक काम सोबत सुरू केले, पण विकी 2 दिवस काम सोडतो. आता हे जे आहे, आता व्यक्ती काय करतो, व्यक्ती हा सोडून जातो. व्यक्ती काय करतो, व्यक्ती सोडून जातो. जर प्रश्नामधून काय होतं, व्यक्ती सोडून तरी जातो किंवा व्यक्ती सोडून तरी जातो ओके. व्यक्ती जर सोडून जातो तर कसं सोडवायचं व्यवस्थित बघा. व्यक्ती एक तर सोडून जातो किंवा व्यक्ती नंतर येतो. व्यक्ती नंतर येतो म्हणजे कामाच्या मधून व्यक्ती येतो. असे पण प्रश्न आले तर तुम्ही सोडवू शकता. सिंपल प्रश्न आहे, बघूया. खूप छान प्रश्न आहे. राजू एक काम 10 दिवसात करतो. राजू एक काम काय करतो, 10 दिवसात करतो. विकी तेच काम 12 दिवसात करतो. टिंकू 15 दिवसात करतो. यांचा जर लसावी काढला, यांचा लसावी किती येतो, 60. 10 सक्क 60, 12 पंचे 60, 15 चौक 60. जर यांची आपण बेरीज केली, ठीक आहे, जर यांची बेरीज केली, अजून हे तुमचं अटकत आहे व्हिडिओ, कोणाचा व्हिडिओ अटकत आहे का लक्षात ठेवा. आता हे त्यांचं काय आहे, हे त्यांचं आहे एक दिवसाचे काम. हे त्यांचं काय आहे, एक दिवसाचे काम. जर तिघे मिळून काम करत असतील तर 6 5 11 आणि 4 15 येईल. तिघे मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात, 15 काम करतात. तिघे मिळून एका दिवसामध्ये 15 काम करतात. जर त्यांना एकत्र काम लावलं तर ते काम 4 दिवसामध्ये झालं असतं, बरोबर आहे का नाही. 60 भागिले 15. जर त्यांना आपण एकत्र काम लावलं असतं तर ते 4 दिवसात काम केले असते, बरोबर. आता या ठिकाणी लक्ष द्या, तुम्हाला काय म्हटलंय, तिघे ते काम सोबत सुरू करतात, परंतु विकी 2 दिवसानंतर काम सोडतो. म्हणजे विकी 2 दिवसानंतर काम सोडतो. विकी काय करतो, 2 दिवसानंतर काम करतो. म्हणजे 2 दिवस तिघांनी केलेले काम आपण बघूया. 2 दिवस तिघांनी केलेले काम किती आहे, 15 गुणिले 2 बरोबर. तिघांनी केलेलं काम किती आहे, 15 दुनी 30. तिघांनी केलेलं काम किती आहे, 15 दुनी 30. 2 दिवसात तिघांनी किती केलंय, 15 दुनी 30 काम केलंय. किती पैकी काम केलंय, 60 पैकी. ठीक आहे. उरलेले काम किती आहे, मग उरलेले
उरलेले काम आहे 60 वजा 30 बरोबर किती आलं? उरलेले काम 30 आलं. आता हे काम म्हणजे 30 काम कोणाकोणाला करायचं आहे? राजू व टिंकू ला करण्यासाठी लागणारा वेळ आपण काढूया. ठीक आहे, 30 काम कोणाकोणाला करायचं आहे? राजू आणि टिंकूला करायचं आहे. किती काम करायचं आहे? 30. जर राजू आणि टिंकूला करायचं झालं, राजू एका दिवसात 6 काम करतो, टिंकू एका दिवसात 4 काम करतो, म्हणजे ते दोघे मिळून 10 काम करतात एका दिवसामध्ये. याप्रमाणे ते 3 दिवसात शिल्लक काम करतील. ठीक आहे, ते 3 दिवसात शिल्लक काम करतील. उत्तर काय आहे आपलं? ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. म्हणजे एका मेथड वरून तुमचं सगळं काही उत्तर निघून जातं. एका मेथड वरून तुमचे सगळे काही मेथड निघून जातात. एका मेथड वरून तुमचे सगळे काही उत्तर सॉल्व्ह होतात. अरे समजलं का? ओके, चलो व्हेरी गुड, बढिया. उत्तर किती आहे तुमचं? उत्तर आहे 3 दिवस हे तुमचं उत्तर आहे. समजलं? ठीक आहे, प्रारंभ बॅच कशी घेऊ? डायरेक्ट पेमेंट करून घे बेटा. त्यामध्ये तुला ऑप्शन आहे पेमेंटचा, त्यामध्ये तू पेमेंट कशी घेऊन दे. ठीक आहे, ऍप मध्ये आहे, ऍप मध्ये तू पेमेंट कर. तुझा फोन पे गुगल पे नसेल तर त्यामध्ये शो स्कॅनरचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी पण घेऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. ए एक काम 18 दिवसामध्ये करतो, बी तेच काम 36 दिवसामध्ये करतो. ए ने एकट्याने कामाला सुरुवात केली, 7व्या दिवसापासून ब मदतीला आला, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? बघा, दोन्ही मिळून जर त्यांचा लसावी काढला, लसावी किती येतो? यांचा येतो 2, याचा येतो 1, 36 लसावी आला आणि हे त्यांचं आलं एका दिवसामध्ये काम. तुम्हाला काय म्हटलंय? ए ने 6 दिवस केलेले काम. ए ने 6 दिवस केलेले काम. आता इथे तुम्हाला कन्फ्युज होईल की सर या ठिकाणी तुम्ही 6 का घेतलं? 7 घ्यायला पाहिजे होतं. 6 का घेतलं? 7 घ्यायला पाहिजे होतं. लक्षात ठेवा, ए ने एकट्याने कामाला सुरुवात केली आणि 7व्या दिवसापासून ब मदतीला आला. 7व्या दिवसापासून मदतीला आलाय. कधी आलाय? 7व्या दिवसापासून. म्हणजे 6 दिवस त्याने कंटिन्यू काम केलंय. 6 दिवस त्याने काय केलंय? कंटिन्यू काम केलंय. 7व्या दिवशी काय झालं? ए आलाय, म्हणजे 6 दिवस एकटाच ए राबलाय. 7व्या दिवसापासून थोडंसं समजून घ्या. 7 दिवसांनंतर जर म्हणलं असतं तर 7 दिवस ए ने एकट्याने काम केलं असतं. मग ए 6 दिवस केलेले काम किती आहेत? ए एका दिवसामध्ये किती काम करतो? 2 काम करतो, म्हणजे तो 12 काम केला. 12 काम केला. आता शिल्लक काम बघूया. शिल्लक काम किती आहे? 36 वजा 12. एकूण शिल्लक काम किती आहे? 24. एकूण शिल्लक काम किती आहे? 24. 24 काम कोणाकोणाला करायचं आहे? आता ए प्लस बी 24 काम 24 भागिले किती येणार? 3, म्हणजे 8 दिवसात करतील. ठीक आहे, 8 दिवसात करतील. लक्षात ठेवा, उत्तर जे आहे ते 8 हे उत्तर नाहीये बरं का. 8 हे उत्तर नाहीये. व्यवस्थित प्रश्न वाचा, तुम्हाला मी सांगतो. शिल्लक काम जे आहे ते 8 दिवसात करतील. 8 दिवसात करतील, याचा अर्थ लक्षात ठेवा. आता उत्तर तुम्ही 8 ला गोल करचाल आणि तुम्ही फसणार. 8 ला गोल करचाल, तुम्ही फसणार. कारण जे उत्तर 8 आहे, बघा सगळेजण 8 उत्तर देतात, 8 उत्तर नाही आहे, तुम्ही 100% फसणार, ट्रॅप होणार. मी सांगितलं होतं तुम्हाला. कारण प्रश्न विचारण्याची पद्धत बघा वेगळी आहे. तर ते काम एकूण किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे सगळे एकूण काम विचारलंय. एकूण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? एकूण काम किती दिवसामध्ये होईल? म्हणजे ए ने एकूण दिवस किती काम झालं? ए चे 6 दिवस प्लस ए प्लस बी चे 8 दिवस, असं एकूण 14 दिवस काम झालंय. असं एकूण 14 दिवस काम झालेलं आहे. असं एकूण 14 दिवस काम झालंय. तुमचं जे राईट आन्सर आहे ते काय आहे? 14 आहे. राईट आन्सर काय आहे? 14 आहे. तर शिल्लक काम किती दिवसामध्ये करतील असा जर प्रश्न असा, लक्षात ठेवा,
जर तुम्हाला म्हटलं असतं जर शिल्लक काम किती दिवसात करतील, शिल्लक काम किती दिवसात करतील असा जर प्रश्न असता त्याचं उत्तर किती आलं असतं 8 आलं असतं. परंतु तुम्हाला पूर्ण काम किती दिवसामध्ये करायचं विचारलाय. समजलं का, लक्षात आलं? म्हणजे उत्तर काढून पण तुम्ही चुकू शकता फक्त प्रश्न न वाचल्यामुळं. कळलं का रे? अरे कळलं का? प्रश्न सोपा होता परंतु विचारण्याची पद्धत थोडीशी युनिक होती, चांगली होती. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या. ए ने 10 दिवसात, ए ने एक काम 10 दिवसात संपवतो, बी तेच काम 20 दिवसात संपवतो, अ ने 3 दिवस काम केले व सोडून गेला. तर शिल्लक काम आता या ठिकाणी दिलंय बघा, या ठिकाणी दिलंय की शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल. तुम्हाला काय म्हटलंय की ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतो. यांचा जर लसावी काढला तर लसावी किती येतो, याचा 2 येतो, याचा येतो 1. बरोबर. आता तुम्हाला काय म्हटलंय, अ 10 दिवसात काम संपवतो, ब 20 संपवतो, अ 3 दिवस काम केलं, अ ने 3 दिवसात केलेले काम, अ ने 3 दिवसात केलेले काम बघा किती आहे, तर 2 गुणिले 3 बरोबर किती आहे 6. बरोबर. अ ने 3 दिवसात केलेले काम किती आहे. ओके, चला आता लक्षात ठेवा. बी आता तुम्हाला काय म्हटलंय, तर बी ने सोडून गेला तर शिल्लक काम ब ला करायचं आहे. बी ने करावयाचे काम, बी ने करावयाचे काम 20 पैकी 6 काम कोण केलंय, 20 पैकी 6 काम ए केलंय, उरलेलं काम किती आहे 14. उरलेलं काम किती आहे 14, म्हणजे 14 काम कोणाला करायचं आहे, बी ला करायचं आहे. तर ब ने किती दिवसात केलं, ब बरोबर 14 भागिले 1 म्हणजे उत्तर किती येईल तुमचं 14. म्हणजे ब हा 14 दिवसामध्ये ते काम म्हणजे शिल्लक काम पूर्ण करेल. ब 14 दिवसामध्ये शिल्लक काम करेल. बरोबर. अ ने 14 दिवसात शिल्लक काम करेल. ए 8 के आ ए ए जी पी एल ओ ओ काय विचारलं रे. ओके, समजलं का रे, हे प्रश्न समजलं. जर सोडून गेला, ऍड झाला, काहीही करू द्या, कसलाही प्रश्न आला तरी तुम्ही या मेथडने सोडू शकता. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय काढायचं आहे, त्यांचं एका दिवसाचे काम काढा. एका दिवसाचे काम माहिती करून घ्या. त्यांचं एका दिवसाचं काम माहिती करून घ्या. काहीही करा, एका दिवसाचं काम काढून घ्या. ओके, बॅच घेऊन सिलेबस कव्हर होईल का, मग सिलेबस कव्हर होणार, 100% कव्हर होणार. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. तुम्हाला होमवर्क, हा तुम्हाला घ्या होमवर्क. ठीक आहे, होमवर्क शिल्लक भाग दाखवा, शिल्लक भागाचा पर्याय दाखवा. दोघांनी मिळून 4 दिवस काम केले. थोडासा वेगळा प्रश्न आहे, सोडून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ए बरोबर काय आहे 15 आहे, बी बरोबर काय आहे 20 आहे. दोघांनी मिळून 4 दिवस काम केले. उत्तर किती येतं 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. ठीक आहे, दोघे मिळून काय करतात 7 काम करतात एका दिवसामध्ये. दोघे मिळून 7 काम करतात एका दिवसामध्ये. तुम्हाला काय, दोघांनी मिळून 4 दिवस काम केले, म्हणजे 4 दिवस, दोघांनी 4 दिवस काम केले म्हणजे त्यांनी किती काम केले 28 काम, 28 दिवस काम त्यांनी काय केलं 4 दिवसामध्ये केलं. किती पैकी 60 पैकी 28 काम केलं. राहिलं किती रे बाबा, राहिलं 32. ठीक आहे, 32 काम शिल्लक राहिला, 32 काम शिल्लक राहिला. बरोबर. 32 किती पैकी, म्हणजे 60 पैकी 32 काम शिल्लक राहिलंय. ठीक आहे, 60 पैकी 32 काम शिल्लक राहिलंय. म्हणजे याला जर तुम्ही भाग उडवला तर भाग जातो आपला बघा. जर ह्याला आपण भाग दिला तर कितीचा भाग जाईल, याला 4 ने भाग जाईल. ठीक आहे, 15 चौक 60 आणि
4 8 32 म्हणजे 8/15 हे काय येईल तुमचं उत्तर येईल. 8/15 हे काय येईल तुमचं उत्तर येईल. शिल्लक काम काढायचं असेल तर तुम्हाला मी सुरुवातीच्या बेसिक मध्ये सांगितलं होतं की शिल्लक काम कसं काढायचं, म्हणजे केलेले काम म्हणजे एक्झॅक्टली काम किती आहे, 60 पैकी 28 काम केले. 60 पैकी 28 काम केले म्हणजे 60 पैकी 32 काम शिल्लक राहिले. 60 पैकी 32 काम शिल्लक राहिले. कळालं का तुम्हाला? ठीक आहे, चला पुढचा टाइप बघूया आता. एक काम पूर्ण करण्यासाठी, ठीक आहे, हे पण तुम्हाला हेच आहे प्रश्न आता. ठीक आहे, आणि काही काम 24 दिवसात पूर्ण करतो. बाला तेच काम 9 दिवसात पूर्ण करते. कला तेच काम 12 दिवसात पूर्ण करते. बाला व कला यांनी कामाला सुरुवात केली. 3 दिवसानंतर त्या दोघेही कामाला आल्या नाहीत, त्यामुळे अनिला उरलेले काम करण्यास भाग पाडले. तर तिला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? सिंपल प्रश्न आहे. या ठिकाणी बघा 3 व्यक्ती आहेत. 3 व्यक्ती असताना सुद्धा तुम्हाला काढता येतं. आणि किती आहे? 24 आहे. बाला किती आहे? 9 आहे. आणि कला किती आहे? कला आहे 12. कला किती आहे? 12. ठीक आहे, आता यांचा तुम्हाला काय घ्यायचं आहे? यांचा तुम्हाला घ्यायचा आहे एलसीएम. यांचा जर तुम्ही एलसीएम घेतला 24, 9 आणि 12 यांचा जर एलसीएम घेतला तर किती येईल? 9 आहे का रे? 9 दिवसात पूर्ण करते तर कला तेच काम. ओके, एलसीएम काढावा लागेल. एलसीएम किती येतो यांचा? ठीक आहे, एलसीएम काढून घेऊया. शॉर्टकटने मला काढता येईना झाला. 3 ने भाग जातो. 3 8 24, 3 3 9, 3 4 12. 4 ने भाग जातो. 4 2 8, 4 1 4, 3 3. परत 2 3 6, 6 4 24, 24 3 72. ओके, 72 येतो. 72 हा त्यांचा लसावी आला. 24 3 72, 9 8 72 आणि 12 संग 72. 12 संग 72 बरोबर. 72 हा त्यांचा काय झाला? ठीक आहे, 72 आला. आता या ठिकाणी लक्षात द्या, या ठिकाणी लक्ष द्या. इथे तुम्हाला काय करायचं? बेरीज करा. 6 आणि 8 14, 14 आणि 3 किती आले? 17 आले. 14 आणि 3 किती आले? 17 बरोबर. काय म्हटलंय तुम्हाला? बाला व कला यांनी कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा बघा, बाला प्लस कला यांनी किती दिवस काम केलं? 3 दिवसानंतर ते सोडून गेले. म्हणजे 3 दिवस, यांनी 3 दिवस काम केले बरोबर. किती दिवस काम केले? 3 दिवस काम केले. मग किती काम केले? बाला आणि कला. बाला करते 8 तर कला करते 6 म्हणजे बेरीज किती येईल त्यांची? 14 येईल. म्हणजे 14 गुणिले 3 उत्तर किती येईल? 14 त्रिक 42 हे उत्तर येईल. म्हणजे 42 काम कोणी केलंय? 42 काम कोणी केलंय? 42 काम एकट्या कलाने केलंय. 42 काम कोणी केलंय? तर 42 काम एकट्या कलाने केलेलं आहे. ठीक आहे, 42 काम कोणी केलं? तर 42 काम एकट्या कलाने केलेलं आहे. ठीक आहे, आता विशेष लक्ष द्या थोडस. 42 काम काय झालंय? काल आहे. आता शिल्लक काम कोणाला करायचं आहे? शिल्लक काम किती आहे? ठीक आहे, 3 दिवसात त्याने 42 काम केलं. एकूण काम किती आहे? एकूण 72. 72 पैकी 42 काम झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला शिल्लक काम किती आहे? शिल्लक काम आहे 30. शिल्लक काम किती आहे? 30 हे काम शिल्लक आहे. ठीक आहे, म्हणजे 30 काम कोणाला करायचं आहे? अनिला करायचं आहे. ठीक आहे, अनिला 30 काम अनिला करण्यासाठी 30 भागिले 3 बरोबर किती येईल? 10 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 10 दिवस. 10 दिवस लागतील. यांना किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागतील. पुढचं बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. ठीक आहे, आता थोडेसे शाब्दिक उदाहरण आपण आहेत. आता लक्षात ठेवा, शाब्दिक उदाहरण आहेत. शाब्दिक उदाहरणे हे समजलं का सर्वांना व्यवस्थित? अरे सर्वांना समजलं का? 10 दिवस उत्तर येतं, कसं येतं, काय येतं, कळलं का? ठीक आहे, याच्या पुढचं जे आहे ते शाब्दिक उदाहरणे आहेत. थोडेसे टफ असतात शाब्दिक उदाहरणं, पण बघूया. शाब्दिक उदाहरण आपण बघूया. तर शाब्दिक उदाहरणं आपल्याला काय करायचे आहेत? शाब्दिक उदाहरणं. आता शाब्दिक उदाहरणामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला म्हटलंय ए हा एक काम
12 दिवसात करतो. बघा लक्ष द्या, ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी हा ए पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. दुप्पट वेगाने काम करतो. दुप्पट वेगाने काय करतो? काम करतो. तुम्हाला असा प्रश्न आलाय, काय म्हटलंय की ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी हा ए पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. बी हा ए पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. मग या ठिकाणी काय लिहिलंय? ए बरोबर आहे 12, म्हणजे ए हा 12 दिवसात करतो, तर बी बरोबर काय येईल रे? दुप्पट वेगाने काम करतो. दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे तो किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल मला सांगा? तर तो किती दिवसामध्ये पूर्ण काम करेल? मग 24 दिवसामध्ये करेल का 6 दिवसामध्ये करेल? 24 दिवसामध्ये करेल का 6 दिवसामध्ये करेल? हे सेन्स तुम्हाला कळलं पाहिजे. दुप्पट वेगाने काम करतो याचा अर्थ काय? तो हा जर 12 दिवस घेत असेल तर तो त्याच्यापेक्षा कमी दिवस घेईल, बरोबर आहे का नाही? दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे त्याचं जे काम करण्याची क्षमता आहे ती काय आहे? जास्त आहे, म्हणजे त्याला टाइम काय लागेल? कमी लागेल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा इफिशियन्सी हाय असते तेव्हा टाइम काय लागतो तुम्हाला? कमी लागतो. आणि जेव्हा तुमचा इफिशियन्सी ही कमी असते तेव्हा टाइम काय लागतो तुम्हाला? जास्त लागतो. इफिशियन्सी म्हणजे क्षमता, टाइम, टी म्हणजे वेळ. ठीक आहे, प्रश्न लिहायचा का नाही? प्रश्न लिहायचा नाही, नंतर मी तुम्हाला पीडीएफ देईल तेव्हा तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही फक्त लक्ष द्या, पुढे प्रश्न सोडवा. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की इफिशियन्सी जेव्हा तुमची हाय असते म्हणजे क्षमता तुमची जास्त असते तेव्हा तुम्हाला टाइम हा कमी लागतो. म्हणजे याच्यामध्ये बी हा ए पेक्षा जास्त सक्षम आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्पीड आहे, बरोबर? म्हणजे ए ची स्पीड आहे, तर या ठिकाणी बी बरोबर मी किती घ्यायला पाहिजे? तर बी बरोबर या ठिकाणी असायला पाहिजे 6. बी बरोबर असायला पाहिजे 6. अरे कळलं का? बी बरोबर काय असायला पाहिजे? 6 असायला पाहिजे. अरे कळलं? आता पुढचा प्रश्न बघूया की अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे 12 दिवसामध्ये संपवत असेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? हा प्रश्न तुम्हाला बॅक टू बॅक 3-4 वेळा आलेला आहे, यावर्षी सुद्धा येऊ शकतो, लक्षात ठेवा. तुम्हाला दिलंय की ए हा एक काम 12 दिवसामध्ये करतो. प्रश्न वाचा व्यवस्थित. तुम्हाला काय म्हणलंय? ए हा एक काम 12 दिवसामध्ये संपवतो. ठीक आहे, म्हणजे काय म्हणलंय? बी चं काम किती आहे बघा? बी हा काय म्हणलंय? बी हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. ठीक आहे, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अ एकटा काय करतो? ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे जर ए बरोबर 12 घेतलं तर बी बरोबर किती घ्यायला पाहिजे मला सांगा? बी बरोबर किती घ्यायला पाहिजे? आता इथे तुम्हाला प्रश्न विचारताना थोडंसं फसवलंय, व्यवस्थित लक्ष द्या. इथे काय म्हणलंय? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे अ ची स्पीड काय आहे? जास्त आहे, आणि ब ची स्पीड काय आहे? कमी आहे. अ ची स्पीड काय आहे? कमी आहे. जर दिवस आपण बघायला गेले, अ हा स्पीड आहे, अ हा स्पीड आहे, ब हा काय आहे? कमी आहे, म्हणजे ब ला लागतील 24 दिवस. ब ला लागतील 24 दिवस, ना की 6 दिवस. समजून घ्या, या ठिकाणचा जो प्रश्न आहे हा काय आहे? अ हा एक काम 12 करतो, इथे काय म्हटलंय? बी हा ए पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. इथे तुम्हाला म्हटलंय बी ची स्पीड जास्त आहे, या ठिकाणी म्हटलंय अ ची स्पीड जास्त आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला काय म्हटलंय? सी चं काम तुम्हाला काढायचं आहे. सी बरोबर किती? सी बरोबर किती? आता बघा, सी हा म्हणजे सी म्हणजे क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामाचे काम करतो. म्हणजे अ आणि ब मिळून एक काम किती दिवसामध्ये करतील, किंवा त्यांचं जे काम आहे ते किती दिवसामध्ये करतील? तेवढ्या दिवसात ते काय करतील? एकटा क तेवढा करू शकतो. म्हणजे अ आणि ब ला ज्या एका दिवशी कामाला लावलं, समजा हे अमुक अमुक काम करायचं आहे, ठीक आहे, अमुक अमुक म्हणण्यापेक्षा 24 काम करायचं आहे. हे 24 काम करायला अ आणि ब ला किती दिवस लागतील? तेवढ्या दिवसात एकटा क 24 काम करेल. याचा अर्थ मग दोघांचं मिळून काढा बरं किती येतं? 12 दुनी 24, 24 एक 24, इतर येतात 3, म्हणजे 24 भागिले 3 बरोबर येईल 3 एक 3, 3 8 24, 3 8 24. म्हणजे तुम्हाला काय म्हटलंय की क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. म्हणजे क काय करतो? क हा काय केला? क. आता हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, आता या ठिकाणी ए बरोबर किती आहे? 12 आहे. बी बरोबर किती आहे? तर 24 आहे. सी बरोबर किती आला? मग 8 आला. सी बरोबर किती आला? 8 आला. कळून घ्या, समजून घ्या, प्रश्न कळून घ्या.
अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे अ काय आहे, अ जर 1 दिवसामध्ये करत असेल तर बी ला ते काम करायला 2 दिवस लागतात. बी ला ते काम करायला 2 दिवस लागतात. ओके, इथे समजून घ्या. आता तुम्हाला तिघांचं मिळून काम विचारलं, मग तिघांचं मिळून काम काढायचं आहे. एलसीएम घ्या. 12 2 24, 24 1 24, 8 1 24. किती येईल उत्तर? 6. 24 भागिले 6. साइन चौक 24 हे तुमचं उत्तर येईल. साइन चौक 24 हे तुमचं उत्तर येईल. साइन चौक 24 हे तुमचं काय येईल? उत्तर येईल. कळलं का? साइन चौक 24 हे तुमचं काय येईल? उत्तर येईल. कळलं का? ठीक आहे. म्हणजे 4 हे त्याचं काय येईल? उत्तर येईल. म्हणजे 4 दिवसात तिघे मिळून ते काम 4 दिवसामध्ये करतील. तिघे मिळून ते काम 4 दिवसामध्ये करतील. ठीक आहे, थोडंसं समजून घ्या. स्पीड कोण आहे त्याला जास्त दिवस लावा. ठीक आहे, स्पीड कोण आहे त्याला जास्त दिवस लावा. आता बघा, ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. ठीक आहे, म्हणजे ए ची कार्यक्षमता, ए जर समजा 1 दिवसामध्ये करत असेल तर बी ला किती दिवस लागतील? तर बी ला लागतील 2 दिवस. बी ला लागतील 2 दिवस. म्हणजे त्यांची क्षमता किती आहे? त्यांची क्षमता ए बरोबर एस बी जर बघितलं तर यांचं काय आहे? 1:2 त्यांचा रेशो येईल. 1:2 त्यांचं काय येईल? रेशो येईल. ठीक आहे, लक्ष द्या. आता जर तुम्हाला दोघे मिळून एक काम 14 दिवसामध्ये करतायत, दोघे मिळून, बरोबर, दोघे मिळून एक काम 14 दिवसामध्ये करतायत. आता या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं. या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र सांगितलं की दोघं मिळून जर काम दिलं, दोघां मिळून काम काढायचं असेल तर तुम्हाला कुठलं सूत्र वापरायला सांगितलं होतं? तर ए गुणिले बी भागिले ए प्लस बी हे सूत्र तुम्हाला वापरायचं होतं. सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? ठीक आहे, सांगितलं होतं की नाही? बरोबर. ठीक आहे, मी मागचा प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो, काय काळजी करू नका. आता याच्याकडे लक्ष द्या. मागचा प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिल्यांदा इथे लक्ष द्या. तुम्हाला हे माहिती आहे का की जर दोघांचं मिळून काम काढायचं असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल. तुम्हाला काय म्हटले? दोघे मिळून एक काम 14 दिवसामध्ये पूर्ण करतायत. त्याचं उत्तर जर हे तुम्ही सोडवलं त्याचं उत्तर किती? 14 दिवसामध्ये पूर्ण करतायत. लक्ष द्या. आता तुम्हाला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की ए बरोबर किती? ए हा, ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे. म्हणजे ए जर 1 दिवसामध्ये करत असेल तर बी हा त्याच कामाला 2 दिवस लावतो. म्हणजे वेळ जास्त लागत असतो. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, वेळ जास्त लागतो. आता एक सिंपल उदाहरण सांगायचं गेलं तर तुम्हाला हे सर्कल घ्या. हे सर्कल घ्या. तुम्ही मला सांगायचं आहे की हे राऊंड आहे समजा 400 मीटर. हे राऊंड आहे समजा 400 मीटर. या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी बी आहे. जर ए ला हे राऊंड मारण्यासाठी 2 मिनिट लागतात आणि बी ला हेच राऊंड मारण्यासाठी समजा 4 मिनिट लागतात. 4 मिनिट लागतात. तर तुम्हाला काय करायचंय? 10 राऊंड मारायचे. तुम्हाला काय करायचे? 10 राऊंड मारायचे आहेत. 10 राऊंड मारायचे आहेत. मला सांगा ए किती वेळेत मारेल आणि बी किती वेळेत मारेल? ए किती वेळेत मारेल आणि बी किती वेळेत मारेल? ठीक आहे, बघा या ठिकाणी ए हा 2 मिनिटात राऊंड मारतो. 2 मिनिटात 1 राऊंड मारतो. म्हणजे त्याला किती वेळ लागेल? ए ला लागतील 20 मिनिट. ए ला लागतील 20 मिनिट. याचप्रमाणे बी ला किती मिनिट लागतील? बी ला लागतील किती मिनिट? 40 मिनिट लागतील. बी ला लागतील 40 मिनिट. म्हणजे त्यांची क्षमता, आता बी ची क्षमता जरी 4 आहे तर ती 4 म्हणजे काय जास्त नसते, तर ती क्षमता त्याची काय आहे? कमी आहे. म्हणजे त्याची जी स्पीड आहे ती काय आहे? कमी आहे. याचा अर्थ समजून घ्या, वेग हा जर समजा जास्त असेल, वेग हा जास्त असेल तर जे काम आहे, ठीक आहे, सॉरी दिवस, वेळ कमी लागते. वेग जर जास्त असेल तर वेळ काय लागतो? कमी लागतो. आणि जर वेग हा कमी असेल तर वेळ काय लागते? जास्त लागते. वेळ काय लागते? जास्त लागते. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की ए हा 1 दिवसामध्ये करत असेल तर बी ला किती दिवस लागतील? तर बी ला लागतील 2 दिवस. हे कळलं का तुम्हाला? हे कळलं. आता तुम्हाला ह्या फॉर्म्युलामध्ये बसवायचं आहे. आता 1 घेत नाही आपण. ठीक आहे, या ठिकाणी आपण 1 ला काय समजतो? x आणि बी ला काय समजतो? x. ठीक आहे, याला रेशो मध्ये जर आपण आणलं, रेशो मध्ये आहे म्हणजे त्यांचं 1:2 काम आहे. त्यांचं काय काम आहे? 1:2. जर रेशो मध्ये बघितलं तर ते काय आहे? a बरोबर 1 आणि b बरोबर 2 आहे. ठीक आहे, a बरोबर 1 आहे, b बरोबर 2 आहे. कार्यक्षमता दुप्पट आहे. कळलं? ठीक आहे, मग a बरोबर 1 म्हणजेच काय रे बाबा? 1x घेतो. b बरोबर काय घेतो? 2x. याप्रमाणे तुम्हाला सोडवायचं. a ची क्षमता किती आहे? x आहे, गुणिले b किती आहे? 2x आहे. तर
ए प्लस बी किती येईल रे? ए प्लस बी म्हणजे काय? 1x प्लस 3x, सॉरी 2x, बरोबर किती आला? 14. x गुणिले 2x ठेवा, खाली यांची बेरीज केली तर किती येईल? 3x ही त्यांची बेरीज येईल. किती बेरीज येईल? 3x ही त्यांची बेरीज येईल. या ठिकाणी जो x आहे तो काय होतो? x या ठिकाणी कॅन्सल होतो, x कॅन्सल होतो, गुणाकार मध्ये आहे कॅन्सल होतो. ठीक आहे, या ठिकाणी 2x ला आहे असं ठेवलं, हे जे 14 आहे आता हे 3 पलीकडे जाऊन काय होईल? गुणाकार मध्ये जाईल. इथे राहील 2x, म्हणजे काय राहील? 2x बरोबर राहील 42. 2x बरोबर काय राहील? 42. लक्ष द्या, हे x या ठिकाणी कॅन्सल झाला, हे 3 पलीकडे गेला, गुणाकार मध्ये गेला. आता x बरोबर 42 भागिले 2 बरोबर किती येईल? तुमचं 21 हे उत्तर येईल. म्हणजे x बरोबर आला 21. तुम्हाला काय म्हणलंय? a एकटा ते काम किती दिवसामध्ये करेल? a बरोबर किती आहे? 1x आहे, म्हणजे त्याला किती वेळ लागेल? 21 दिवस लागेल. 21 दिवस लागेल. जर b ला आपण घेतलं तर b ला 2x आहे, म्हणजे 2 गुणिले 21 बरोबर 42 दिवस b ला लागतील. b चं विचारलं असतं तर b चं किती आलं असतं उत्तर? 42 हे उत्तर आलं असतं. आता हे तुम्हाला काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ह्या प्रश्नाकडे जर आपण परत आलो तर आपला वेळ जाईल. तुम्ही परत एकदा रिपीट व्यवस्थित व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण कळेल. ठीक आहे, चला हा प्रश्न बघा काय आहे. आता a हा एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. b हा a पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. b ने 6 दिवस काम केले आणि सोडला. उर्वरित काम c ने 15 दिवसात पूर्ण केले. c एकटा संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल? भंडारा पोलीसला विचारलेला प्रश्न आहे. अवघड प्रश्न आहे, परंतु सोडवण्याची पद्धत इझी आहे. तुम्हाला समजून घ्या. काय म्हटलंय? a एक काम 20 दिवसामध्ये करतो. a एक काम 20 दिवसामध्ये करतो. मग b काय म्हटलंय? b हा a पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे, म्हणजे 25% लवकर तो काम करतो. ठीक आहे, a चं काम किती आहे? 20. 20 ची जर तुम्ही 25% काढली, 25 एके 25, 25 चौक 100, 4 एके 4, 4 पंचे 20, 4 पंचे किती येईल? 20. ठीक आहे, 25% अधिक कार्यक्षम आहे. मग b ला किती दिवस लागतील? तर b ला 5 दिवस कमी लागतील, ना की जास्त लागतील. इथे b ला बघा, लक्षात ठेवा, 20 ची 25% जर काढली, 20 ची जर तुम्ही 25% काढली, 20 ची जर 25% काढली तर बघा 25 एके 25, 25 चौक 100, 4 एके 4, 4 पंचे 20, उत्तर किती येतं? 5 येतं. 20 ची जर 25% काढली, उत्तर किती येतं? 5 येतं. इथे समजून घ्या, a हा एक काम 20 दिवसामध्ये करतो. b हा a पेक्षा 25% अधिक, म्हणजे b ची स्पीड काय आहे? a पेक्षा जास्त आहे. b ची स्पीड काय आहे? a पेक्षा जास्त आहे, म्हणजे तो 5 दिवस लवकर काम काय करतो? संपवतो. म्हणजे 5 दिवस लवकर संपवतो, म्हणजे त्याला b ला किती दिवस लागतील? तर b ला लागतील 15 दिवस. b ला किती लागतील? तर b ला लागतील 15 दिवस. कळलं का? b ला लागतील 15 दिवस. हे इथपर्यंत कळलं का? ही मांडणी कळली तर तुम्हाला पुढे कळेल, नाही तर तुम्हाला शाब्दिक उदाहरण कसलंही कळणार नाही. मी कितीही ओढून सांगितलं, मी ते चिरकून सांगितलं तरी कळणार नाही. ठीक आहे, आता तुम्हाला काय म्हटलंय की b ने 6 दिवस काम केले. b ने 6 दिवस काम केले आणि सोडले. b ने काय केले? 6 दिवस काम केले. एकूण काम करा. एकूण काम किती आहे? एकूण काम आहे 60. 20 त्रिक 60, 15 चौक 60. म्हणजे तुम्हाला काय म्हटलंय? b ने केलेले काम, b ने केलेले काम, b ने केलेले काम, b ने किती काम केलंय बघा. आता या ठिकाणी b ने 4 काम एका दिवसामध्ये करतो. तसं तो किती दिवस काम केले? 6 दिवस काम केलं. एकूण काम किती केला? तो 24 काम केला. एकूण काम किती केला? तो 24 काम केला. एकूण तो काम केला 24 दिवस, 24 काम त्याने केला. किती पैकी? शिल्लक काम, शिल्लक काम किती आहे? तर 60 पैकी 24 गेलं. उत्तर किती आलं? 36. 36 काम बाकी राहिलं, बरोबर का? 36 काम बाकी राहिलं. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? इथपर्यंत कळलं? ठीक आहे, आता मुलं भरपूर निघून गेलेत कारण त्यांची क्षमता संपली. इथून स्पर्धा सुरू होते. ठीक आहे, स्पर्धेला तर सगळे जो 10 लाख 18 लाख फॉर्म येतात पोलीस भरतीला, परंतु सगळेच शेवटपर्यंत टिकत नाहीत. असे प्रश्न आले की सगळे तिथे निघून जातात. तसं तुम्ही इथं फुल लाईव्ह होतात. आता असे प्रश्न आल्यानंतर तुम्ही काय केलं? लाईव्ह डाऊन झाला. तर तुम्हाला का? कारण कळेना झालंय, बरोबर? कळणार, कारण प्रश्नच तुमचे टफ आहेत आणि तुमची बुद्धीची क्षमता तुमची कमी होत आहे. आणि जे पण टिकलेले आहेत ते पुढे लक्ष द्या. ठीक आहे, इथपर्यंत कळलं का? मला सांगा, शिल्लक काम किती आहे? 24. तुम्हाला a चं 20 आहे, b चं 15. इथे चुकून पण 25 घेऊ नका,
बी ला जर 25 दिवस लागत असतील, बी ला जर 25 मिनिट लागत असतील एक राऊंड मारायला, मग तो जास्त वेळ लावतो. बरोबर. आता लक्ष द्या, शिल्लक काम किती आहे? शिल्लक काम आहे 36. शिल्लक काम किती आहे? 36. म्हणजे 36 कामाला सी ने 36 काम किती दिवसात केलंय म्हणताय? 15 दिवसात केलंय म्हणताय. सी ने 36 काम 15 दिवसात केले. काय म्हटलंय? सी. आता तुम्ही म्हणता सी कुठून आला? सी येणार ना, कुठून पण येणार. सी ची क्षमता मिळाली ना आपल्याला. सी ची क्षमता काय आहे? 36 काम 15 दिवसात करतो, ही त्याची काय आहे? क्षमता आहे. बरोबर. सी बरोबर काय आहे? सी ची क्षमता बघा किती आहे, तर सी हा 36 काम हा 15 दिवसामध्ये करतो. सी काय करतो? 36 काम 15 दिवसामध्ये करतो. सी काय करतो? 36 काम 15 दिवसामध्ये करतो. ठीक आहे. 60 कसं आलं? नंदिनीला कोणीतरी सांगा 60 कसं आलं? वळून आला, वळून पडलाय 60. ठीक आहे नंदिनी, कालचा व्हिडिओ बघ, तुला 60 कुठून आला कळेल. कारण हे ते एवढा मोठा प्रश्न सुरू आहे आणि तुझा फालतू काय सवाल आहे की 60 कुठून आलं, कारण तो काल नसेल, कदाचित तो काल नसेल, ऍबसेंट असेल. ठीक आहे, काय अडचण नाहीये, मागचा व्हिडिओ बघून घे. ठीक आहे. 36 काम 15 दिवसामध्ये करतो, तर एकूण काम किती आहे त्यांचं? एकूण काम आहे 60. ठीक आहे. एकूण काम किती आहे? 60. 60 काम करायला त्याला किती दिवस लागतील? 60 काम करायला त्याला किती दिवस लागतील? मग 60 गुणिले 15 भागिले 36. 60 गुणिले 15 भागिले काय येतं? 36 हे त्याचं उत्तर येतं. ठीक आहे. म्हणजे 15 दिवसात त्याने काम केलं, 60 काम करायचं आहे. ठीक आहे. वजाबाकी बरोबर आहे का माझी? 36. ओके, बरोबर आहे. आता भाग उडवा. 6 10 60. ठीक आहे. 6 6 36 येतं, सॉरी. 6 गुणिले 6 किती येतं? 36. 6 10 60. परत 3 दुनी 6, 3 5 15, बे 1 बे, बे 5 10. उत्तर किती येईल? 5 गुणिले 5 किती येईल? 25 हे तुझं उत्तर येईल. तर 25 दिवसात. ठीक आहे. 25. एक मिनिट, लेट मी चेक, काय चुकतंय माझं. ठीक आहे. आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 60 गुणिले 15 भागिले 36. 6 6 36, 6 6 36, 6 10 60. ठीक आहे. 3 दुनी 6. ठीक आहे. 3 दुनी 6, 3 5 15, 3 5 15. परत बे 1 बे, बे 5 10 आणि 5 गुणिले 5 बरोबर येतात 25 दिवसात करेल. तो एकटा ते काम 25 दिवसात करेल. बरोबर येणार आहे. तो एकटा ते काम 25 दिवसामध्ये करेल. 25 ऑप्शन नाही आहे, 25 दिवसातच करेल. 100% 25 दिवसामध्ये करेल. 24 येतं, 24 दिवसामध्ये येतं असं म्हणतायत. तर 24 कुठून आलं बघूया. आपलं काहीतरी चुकलंय. बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. बी ने 6 दिवस काम केले, 24 काम केले. बरोबर. बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. सी हा संपूर्ण काम किती दिवसामध्ये केलं? बरोबर आहे, 25 दिवस येतं. इथे काहीतरी प्रश्नामध्ये इथे काहीतरी 20% जर असेल, तर बहुतेक 20% जर आपण घेतलं, या ठिकाणी जर आपण 20% घेतलं तर बघूया. तर 20 ची 20% किती येतं? 4 येतं. इथे 25% नाही आहे बरं का, इथे 25% नाही आहे. तर ए ची कार्यक्षमता ही 25% नाही आहे, 20% आहे. ऑप्शन रॉंग आहेत. जर 20% आलं असतं तर तुमचं उत्तर किती आलं असतं? 24 आलं असतं. तर ऑप्शन चुकीचे आहेत. माझं उत्तर बरोबर आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. इथे येतं 25 दिवसात पूर्ण करेल. इथे येतं 25 दिवसामध्ये पूर्ण करेल. आता हाच प्रश्न आपण बरोबर घेऊया. हाच प्रश्न तुम्हाला आणखीन एकदा घेऊया. सेम प्रश्न घेतो, फक्त तिथे 25%चं काय करतो? 20% करतो. म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं बरोबर आहे आणि ऑप्शन मात्र चुकलेत. ठीक आहे. आता समजा हाच प्रश्न विचारलाय, समजा हाच प्रश्न तुम्हाला विचारलाय पुढे. आता ज्या मुलांना समजलं नाही त्या मुलांसाठी मी परत एकदा रिपीट घेतो. ज्या मुलांना समजलं नाही त्या मुलांसाठी मी परत एकदा रिपीट घेतो. लक्ष द्या. ओके, लक्ष द्या. काय म्हटलं? ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी हा ए पेक्षा 25% आहे. बरोबर. हे जे 25% आहे या ठिकाणी आपण काय करू? तर 25% नको, इथे काय करू आपण? 20% ठेवूया. जर तुम्हाला म्हटलं नवीन प्रश्न की 20% अधिक कार्यक्षम आहे, तुम्हाला काय म्हटलं? 20% अधिक कार्यक्षम आहे. ठीक आहे. 20% अधिक कार्यक्षम आहे असं म्हटलं तर 20% म्हणजे
ए जर 20 दिवसांमध्ये करतो तर 20% अधिक कार्यक्षम म्हणजे 20% काढा किती येतात, 20% येतात तर 4. 20% किती येतात तर येतात 4. 20% किती येतात तर 4 येतात. म्हणजे बी हा ते काम 16 दिवसामध्ये करेल, म्हणजे 4 दिवस लवकर संपवेल. 20% लवकर संपवतो म्हणजे 4 दिवस लवकर संपवतो. ठीक आहे. 25 ने भाग दिला 36 ला तर संपूर्ण काम विचारलं येणार आहे. 25 ने भाग दिला ठीक आहे 4 दिवस अगोदर संपवतो. यांचा जर लसावी काढला लसावी किती येतो, ठीक आहे लसावी आपण घेऊया त्यांचा. ऐंशी. ठीक आहे 20 चौक 80 आणि 16 पंचे 80. 20 चौक 80 आणि 16 पंचे 80. आता तुम्हाला काय म्हटलंय, बी ने 6 दिवस काम केले. बी ने 6 दिवस काम केलंय. बी ने 6 दिवस काम केलंय. मग बी 6 दिवसात किती काम करतो, बी 6 दिवसात बघा 30 काम करतो. बी 6 दिवसात 30 काम करतो. बघा लक्ष द्या, लक्ष द्या. बी हा 6 दिवसात 30 काम करतो. किती पैकी, 80 पैकी. ठीक आहे 80 पैकी 30 काम काय करतो, बी करतो. उरलेलं काम किती आहे, उरलेलं काम ठीक आहे आता या ठिकाणी लिहितो, थोडंसं तुम्हाला कळेल. शिल्लक काम, शिल्लक किती आहे तुमचं, शिल्लक काम आहे 50. शिल्लक काम किती आहे तुमचं, 50 काम आहे. हा 50 काय करतो, सी हा 15 दिवसात करतो. ठीक आहे हा 15 दिवसात करतो. ओके 50 काम राहिले. मग 50 काम हा सी 15 दिवसामध्ये करत असेल तर 80 काम करायला त्याला किती दिवस लागतील. मग 80 गुणिले 15 भागिले 50. 80 गुणिले 15 भागिले 50. ठीक आहे आता या ठिकाणी बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि 8 त्रिक झाला, 8 त्रिक झाला 24. म्हणजे 24 दिवसामध्ये तो काम करेल. प्रश्न चुकला होता. प्रश्नामध्ये जे पाहिजे होतं ते काय पाहिजे होतं, 20% पाहिजे होतं. चुकून मी 25% टाईप केला होता. ठीक आहे वाटलं तुम्ही प्रश्न बघू शकता, तुम्ही भंडाराला कोणता प्रश्न आलाय तो. ठीक आहे आता कळलं का, जर 20% उत्तर तर 24 करेल, 25% उत्तर तर 1 दिवस अगोदर करेल. अरे कळलं. ठीक आहे अजूनही काही जण म्हणतात की 25% जर असतं तरी सुद्धा 24 येतं, तर तुम्ही चुकत आहात. ठीक आहे तुम्ही चुकत आहात. कळलं का. अरे प्रश्न कसा सोडवायचा कळलं का. ठीक आहे टाईप नंबर 9 बघा काय आहे, तुम्हाला पैसे मोजायचे आहेत आता. ठीक आहे पैसे मोजायचे आहेत. एक काम एकटा ए ने 6 दिवसात करतो. एक काम एकटा ए काय करतो, 6 दिवसात करतो. बी हा काय करतो, 8 दिवसात पूर्ण करतो. आणि ए आणि बी यांना एकूण 3200 रुपये मजुरी पोटी मिळाले, तर सी च्या मदतीने त्या दोघांनी काम 3 दिवसात पूर्ण केले असेल तर सी ला किती रुपये मिळाले, सी ला किती रुपये मिळाले. ठीक आहे सी ला किती रुपये मिळाले. ठीक आहे सी ला किती दिवस लागेल. ओके आता या ठिकाणी लक्षात द्या, या ठिकाणी 6 आणि 8 आहे, या ठिकाणी 6 आणि 8 आहे. तुम्हाला एवढं ए हा 6 दिवसात तर बी हा 8 दिवसात पूर्ण करतो. ते काम करण्यासाठी ए आणि बी यांनी एकूण 3200 रुपये घेतले. ठीक आहे त्यांनी किती रुपये घेतले रे, 3200 रुपये घेतले. ठीक आहे 3200 रुपये घेतले आणि सी ची मदत सुद्धा घेतली. सी च्या मदतीने ते 3 दिवसामध्ये पूर्ण काम केले. म्हणजे ए प्लस बी प्लस सी मिळून त्यांनी काय केलं, 3 दिवसात ते काम केलं. इकडे तुम्हाला कळलं पाहिजे की हे मांडणी कशी करायची. मांडणी शाब्दिक उदाहरणामध्ये मांडणी तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे मांडणी तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला काय म्हणलं, ए हा 6 दिवसात करतो, बी हा 8 दिवसात करतो. त्यांनी काय केलं, 3200 रुपये एक व्यवहार ठरवला. ठीक आहे समजा तुम्हाला सांगितलं की हे असे बॉटल बनवायचे त्यांनी काम घेतलंय, असे बॉटल बनवायचे काम घेतलंय आणि हे काम करायला एकटा जर एक केला तर 6 दिवसात करतो, एकटा बी केला तर 8 दिवसात करतो. पण त्यांनी काय केलं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला बोललं की मी तुमचं हे काम करेल दोघांनी आणि मला तुम्ही 3200 रुपये द्या. तर त्यांनी काय केलं, 3200 रुपये घेतलं. परंतु प्रत्यक्षात कामाला जेव्हा गेले तेव्हा त्यांनी काय केलं, सी ला पण मदतीला घेतले. काय केले, सी ला पण मदतीला घेतले. जर सी ला मदतीला घेतले तर त्यांचं काम काय व्हायलंय, 3 दिवसात व्हायला लागलंय. सी ला मदतीला घेतलं त्यांचं काम काय व्हायलंय, 3 दिवसात व्हायलंय. यांचा जर लसावी काढला, लसावी किती येतो, लसावी येतो 24 sin 24 आणि 8 त्रिक 24 आणि 3 8 24. 8 त्रिक 24 आणि 3 8 24. म्हणजे सी बरोबर किती काम करेल,
सीचं एकट्याचं काम काढा. सी जर एकटा हा काम केला तर किती दिवसामध्ये करेल मला सांगा. ठीक आहे, सीचं किती येतं बघा, सीचं किती भाग येतो. सीचा भाग काढायचा असेल तर 4 आणि 3 7 वजा 8 बरोबर 1. म्हणजे सी हा एक काम करेल. ठीक आहे, एका दिवसाला एक काम करेल. म्हणजे सी ला किती दिवस लागतील तर सी ला लागतील 24 दिवस. सी ला ते काम करण्यासाठी 24 दिवस लागतील. म्हणजे सी ची स्पीड काय आहे, एकदम कमी आहे. याचा अर्थ कळला का तुम्हाला. म्हणजे सी हा ते काम 24 दिवसामध्ये करेल. हे आपण अगोदर सोडवलंय. जर तुम्हाला मी प्रश्न विचारला असता की ए 7 दिवसात करतो, बी 8 दिवसात करतो, ए बी सी मिळून 3 दिवसात करतील, तर सी बरोबर किती, मग सी बरोबर किती आला 24 दिवस. म्हणजे एका दिवसात तो एकच काम करतो, असं तो 24 काम केला. ठीक आहे, आता तुम्हाला किती रुपये मिळाले तर 3200 रुपये मिळालेत. 3200 रुपये मिळालेत. तो पर डे त्यांचं किती आहे बघा. ए बरोबर किती आहे 4 आहे, बी बरोबर किती आहे 3 आहे, आणि सी बरोबर किती आहे 1 आहे. जर हे तुम्ही मोजलं तर किती येतात, त्यांचं 8 भाग येतात. ठीक आहे, त्यांचं मोजलं तर किती भाग येतात 8. आता या ठिकाणी जर तुम्हाला पैसे काढायचे असेल तर या दिवसांची बेरीज करू नका. दिवसांची बेरीज करू नका, तुम्हाला काय होईल, फसाल तुम्ही. ठीक आहे, तर दिवसांचा काय घ्यायचा असतो रेशो. म्हणजे 6 एचं झालं, बीचं झालं 8 आणि सीचं झालं 24. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 3200 रुपये मजुरीपोटी मिळालेत. मजुरीपोटी 3200 रुपये मिळालेत. म्हणजे याला तुम्ही भाग द्या. याला जर तुम्ही भाग दिला तर तुमचं काय येईल उत्तर. याचं 4, याचं किती येईल 3, याचं येईल 4, याचं येईल 24. म्हणजे किती येईल याचं 12. ठीक आहे, 24 12 म्हणजे 3 1 3 नाही 3 ने भाग जाणार नाही. यांची जर बेरीज केली तर किती येते बेरीज त्यांची, तर यांची रेशो जर काढलं तर 3 4 12 येतं. ठीक आहे, 3 4 12 येतं. परंतु आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं पैसे मोजायचे आहेत. त्यांचे काय करायचे आहेत, पैसे मोजायचे आहेत. दिवस मोजून तुम्ही जर हे काढत असाल तर तुम्ही काय करताल, चुकचाल. दिवस मोजून जर काढत असाल तुम्ही काय कराल, चुकचाल. म्हणजे त्यांचं एका दिवसात ए काय करतो, एका दिवसात ए 4 काम करतो, बी किती काम करतो 3, आणि सी किती काम करतो 1. यांची जर बेरीज केली, बेरीज किती येते त्यांची 8 येते. म्हणजे 3200 बरोबर किती आहे 8. म्हणजे एक भागाची व्हॅल्यू किती येते बघा, 8 1 8, 8 चौक 32 आणि 0 0. म्हणजे एक बरोबर किती आला, 1 बरोबर किती आला 400 आला. 1 बरोबर किती आला 400 आला. एक भाग बरोबर किती आला 400. ठीक आहे, समजत नाहीये का, समजत नाहीये का. बर, एक भाग बरोबर किती आला 400. मी सांगतो तुम्हाला परत एकदा. ए भाग, मग सी कडे किती भाग आहेत, सी कडे एकच भाग आहे, सी कडे एक भाग आहे. 1 बरोबर किती आहे 400. मग सी ला किती रुपये द्यावे लागतील, तर सी ला द्यावे लागतील 400 रुपये. मी पुन्हा एकदा हा प्रश्न घेतो, व्यवस्थित बघा. पुन्हा एकदा हा प्रश्न घेतो, व्यवस्थित बघा. पैशाचा थोडासा विषय थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, काय काळजी करू नका. पुन्हा एकदा सांगतो की ए एकटा एक काम 6 दिवसामध्ये करतो, बी तेच काम किती दिवसामध्ये करतो, 8 दिवसामध्ये करतो. तुम्हाला काय म्हटलं, ए बी सी मिळून ते काम 3 दिवसामध्ये करतायत. ए बी सी मिळून ते काम 3 दिवसामध्ये करतायत. महेश आणि जयश्री. ठीक आहे, महेशला तुला समजत नाही. 3200 कुठून आले, अगं ताई प्रश्नामध्ये 3200 आहे ना, ते 3200 रुपये मजुरी पोटी मिळाले म्हटलं नाही तर 3200, मग प्रश्नामधून 3200 काढलाय. ठीक आहे, मला सांगा सी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. सी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल मला सांगा. तर आपण काय करतो, यांचा लसावी काढतो. 24 साइन चौक 24, 3 8 त्रिक 24 आणि 3 8 24, 3 8 24. म्हणजे बघा ए बी सी हे एका दिवसामध्ये 8 काम करतायत. एका दिवसामध्ये 8 काम करतायत. त्यामधला ए हा 4 करतो, बी हा 3 करतो, तर सी एका दिवसामध्ये किती काम करतो बघा, लक्ष द्या. 8 पैकी 7 काम तर ए आणि बी मिळून करतात. मग सी बरोबर किती झाला, 8 भागिले 8 वजा 7 बरोबर किती आला 1. म्हणजे सी हा एका दिवसामध्ये फक्त एकच काम करतो. म्हणजे सी हा एका दिवसामध्ये एकच काम करतो. सी हा एका दिवसामध्ये एकच काम करतो. सीचं तर काम काढता येतं का तुम्हाला, अरे सीचं तरी काम काढता येतं का तुला महेश. ठीक आहे, मग तुला काय कळलं नाही मला सांगा. अरे काय कळलं नाही मला सांग मग तुला. जर सीचं काम एका दिवसाचं 1 आहे, याचं किती आहे 4 आहे, याचं किती आहे 3 आहे. ठीक आहे, त्यांचं एका दिवसाचं काम आहे ए बरोबर 4, बी बरोबर 3 आणि सी बरोबर 1. म्हणजे त्यांचं जे रेशो आहे तो रोज काय करतात, ए चं काय आहे 4, बी चं काय आहे 3, सी चं काय आहे 1. हे त्यांचं काय आहे, त्यांची क्षमता आहे. हे त्यांची काय आहे, क्षमता आहे. बरोबर.
आता त्यांना काय मिळालंय, त्यांना 3200 रुपये मजुरी पोटी मिळालेत. 3200 रुपये आता तुम्हाला काय करायचे आहेत, 4-3-1 मध्ये डिवाइड करायचे आहेत. 4-3-1 मध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. 3200 रुपये तुम्हाला काय करायचं आहे, यांना डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, 3200 रुपये यांना डिवाइड करायचं आहे. मग 3200 म्हणजे 4 आणि 3 7 आणि 1 8, 8 1 8, 8 चौक 32, 0 म्हणजे 3200 रुपये जर तुम्ही डिवाइड केलं 8 भागामध्ये तर ते किती मिळतील, 400 रुपये मिळतील. 400 रुपये त्यांना मिळतील. ठीक आहे, 400 रुपये त्याला मिळतील. मग पुढे लक्ष द्या. ठीक आहे, पुढे लक्ष द्या की यामध्ये एक गोष्ट तुला समजली असेल की 400 म्हणजे एक भाग, सी कडे किती भाग आहेत, एक भाग आहे. एक म्हणजेच काय झालं, एक बरोबर किती आला, 400. म्हणजे सी ला तुम्हाला काय विचारलं, सी ला किती रुपये द्यावं लागतील, तर सी ला 400 रुपये द्यावं लागतील. जर तुम्हाला म्हटलं असतं तर ए चा वाटा किती, जर तुम्हाला म्हटलं असतं ए चा वाटा किती, ए कडे किती भाग आहेत, 4 भाग आहेत. एका भागाची किंमत किती आहे, 400. ए ला किती द्यावं लागतील, मग 1600 रुपये द्यावं लागले असते ए ला. ए चा विचार तर ए ला किती द्यावं लागले, 1600. तुम्हाला म्हटलं असतं जर बी ला किती रुपये द्यायचे, बी कडे किती भाग आहेत, 3, 3 चौक 12 म्हणजे त्याला किती द्यावं लागतील, 1200 रुपये बी ला भेटतील. यामधला एक फक्त कोणाला मिळणार आहे, 400 रुपये फक्त सी ला मिळणार. सी चं तुम्हाला उत्तर आहे, सी बरोबर किती आहे, 400. कळलं का, अरे आता तरी कळलं का, आता तरी कळलं. आता तुम्ही मला सांगा की सर मी दिवसाची बेरीज का केली नाही, सी हा 24 दिवसामध्ये करतो, मी दिवसांची बेरीज का केली नाही, दिवसांची बेरीज का केली नाही मला सांगा. ठीक आहे, मी दिवसांची बेरीज का केली नाही, दिवसांची बेरीज मी का केली नाही. आता मला काय घ्यायचं आहे, त्यांची क्षमता माहिती आहे ना, त्यांची क्षमता घ्यायची किती आहे, तो 4 काम करतो, हा 3 काम करतो, हा 1 काम करतो. हे त्यांचं काय आहे, दिवस आहेत, म्हणजे त्यांनी तेवढ्या दिवसात कमी, त्याची क्षमता जास्त आहे. ए ची क्षमता काय आहे, जास्त आहे. जर ए 6 दिवसामध्ये एक काम पूर्ण करत असेल आणि बी 8 दिवसामध्ये पूर्ण करत असेल, मग ए ला जास्त पैसे मिळायला पाहिजे ना, कारण तो लवकर काम संपवतो. बरोबर आहे, लवकर काम संपवतो म्हणजे तो पर डे जास्त मेहनत घेतो. अरे कळलं. पुढचा प्रश्न पण सेम आहे. हरी रोज 5 तास प्रमाणे 8 दिवस काम केले, 8 दिवस काम केले. रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांना मिळून 880 रुपये मजुरी मिळाली. तर रामला किती मजुरी मिळाली. ठीक आहे, चला हरीने काय केलं, 5 तास म्हणजे हरी काय केला, 5 तास प्रमाणे 8 दिवस काम केलं. समजा त्याने एकूण 40 काम केलं, समजा त्याने काम केलं एकूण 40 काम केलं. आता बघा तुम्हाला काय म्हटलंय की रामने रोज 4 तास प्रमाणे 12 दिवस काम केले, म्हणजे 12 चौक त्याने किती केले, 48 दिवस समजा त्याने काम केले. किती काम केले, 48 दिवस. म्हणजे हरी हा 40 दिवस काम केला, 40 तास. एकूण त्यांचे तास काढूया, एकूण तास काढूया. ठीक आहे, हे त्यांचे काय आहेत, एकूण तास. ठीक आहे, हरी 40 तास काम केलाय आणि राम किती तास काम केलंय रे, राम तो काम 48 तासात केलाय. राम काय केलंय, 48 तासात केलंय. जर तुम्हाला तास आणि दिवस दिले असतील तर तुम्हाला त्यांचा गुणाकार करावा लागतो. ओके, आता यांचा एलसीएम घ्या, यांचा एलसीएम घ्या. 40 प्लस 48 यांचा जर एलसीएम काढला तर 8 ने भाग जातो. 8 45, 8 संग 48, 5 सक 30, 3 8 24 म्हणजे 240 हे तुमचं उत्तर येईल. किती येईल तुमचं उत्तर, तर 240 हे तुमचं उत्तर येईल. तर 240 ला हे येईल 6, हे येईल 5, हे येईल 5. हे त्यांचं काय आहे, एका दिवसाचं काम आहे. हे त्यांचं काय आहे, एका दिवसाचं काम. म्हणजे त्यांचं एका दिवसाचं एकूण काम किती आहे, 11 काम ते काय करतात, एका दिवसामध्ये करतात. 11 काम काय करतात, एका दिवसामध्ये करतात. आता तुम्हाला पैसे किती मिळाले, दोघांना मिळून 880 रुपये मिळाले. ठीक आहे, ए म्हणजे कोण, हरीकडे किती भाग आहेत, हरी बरोबर काय आहे 6 आणि राम बरोबर काय आहे, राम बरोबर आहे 5. म्हणजे हरीची क्षमता जास्त आहे, याची कमी आहे. बरोबर. आता लक्ष द्या, 11 त्यांचे दिवस झाले. बरोबर, 11 त्यांचे दिवस झाले. किती पैसे मिळाले त्यांना, 880. 11 भागिले 880, 11 1 11, 11 8 88 0 0. हे जे 80 आलंय म्हणजे 1 बरोबर किती आला आपला, 1 बरोबर आला 80. एका भागाची किंमत किती आली, 80. तुम्हाला काय विचारलंय, रामला किती मजुरी मिळाली, तर रामकडे किती भाग आहेत, 5 भाग आहेत. 80 ने गुणा, त्याला किती मिळतील, त्याला 400 रुपये मिळतील. रामला किती रुपये मिळतील, रामला 400 रुपये मिळतील. जर तुम्हाला विचारलं असतं हरीला किती मिळाले, तर हरीला किती मिळाले असते, तर 480. 6 8 48 आणि 0 0, 480 हरीला मिळाले असते, हरीला 480 मिळाले असते.
ठीक आहे, आता तुम्ही थोडंसं लक्ष दिलात तर बरं झालं असतं. नसेल तुम्हाला परत कळालं, तुम्ही परत हा व्हिडिओ बघू शकता, परत सांगायची काय गरज नाही, त्यामुळे रेकॉर्डिंगचा फायदा आहे. ठीक आहे, चला तर सगळे महत्वाचे प्रश्न मी घेतलेले आहेत. आता या ठिकाणी काळकाम वेग हा टॉपिक आपण संपला आहे असं घोषित करूया. ते पण काही राहिले तुमच्या प्रश्नपत्रिकांमार्फत युट्यूब वरती घेणार आहोत, त्यामध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकता. याच्यामधले आणखी नवीन प्रश्न मला रोज लाईव्ह मध्ये मी घेणार आहे, ते पण तुम्ही बघू शकता. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जे पण काही प्रश्न डाऊट असेल ते प्रश्न तुम्ही काय करा, पुन्हा एकदा बघा, तुमचा डाऊट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला थांबूया. जय हिंद.